गुड आफ्टरनून गाईज. तर अशा लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, इंटरप्ट बघितले, नंतर त्याचे टाईप बघितले, सब टाईप. आणि अशा प्रकारे आपला जो पहिला युनिट आहे तो संपलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघितलं, कंपॅरिझन बिटवीन मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर बघितलं, नंतर पिन डायग्राम ऑफ 8051 बघितलं, नंतर त्याचं पिन डिस्क्रिप्शन बघितलं, नंतर आर्किटेक्चरल ब्लॉक डायग्राम ऑफ 8051 बघितलं, त्याचे फंक्शन ऑफ ईच ब्लॉक बघितले, नंतर इंटरनल स्ट्रक्चर ऑफ इंटरनल रॅम बघितलं. आणि अशा प्रकारे आपला जो पहिला युनिट आहे तो संपलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये जनरल ब्लॉक डायग्राम पण बघितली होती 8051ची. ओके, तर अशा प्रकारे आपला पहिला युनिट संपलेला. आता सेकंड युनिट स्टार्ट करूया. त्याचं नाव आहे इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8051. ओके, अँड प्रोग्रॅमिंग हा दुसरा बुक आहे, त्याच्यामुळं ते प्रोग्रॅमिंग पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पण आपलं जो सेकंड युनिट आहे त्याचं जो ते हेडलाईन्स आहे, त्याचे जे हेडिंग आहे तर ते आहे इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8051. ओके, तर स्टार्ट करूया. आता आपण याच्यामध्ये आहे पहिलं पॉईंट बघूया. आता हे पॉईंट थोडे स्प्रेड झालेले आहेत. अगोदर त्याच्यामध्ये पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन सेट, तर त्याचं क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रक्शन सेट. त्याच्या अगोदर आपण ॲड्रेसिंग मोड बघूया. ॲड्रेसिंग मोड बघितलं तर आपल्याला ते कोणते ॲड्रेसिंग मोडमध्ये इन्स्ट्रक्शन येतात ते पण आपल्याला सांगता येईल. ओके देन, तर बघूयात व्हॉट इज मीन बाय ॲड्रेसिंग मोड. तर ॲड्रेसिंग मोड म्हणजे व्हेअर मायक्रो कंट्रोलर एक्झिक्यूट्स अन इन्स्ट्रक्शन, इट परफॉर्म्स स्पेसिफिक फंक्शन ऑन डेटा. The data is stored at some source location. This data must be moved or copied to destination location. The ways by which these addresses locations are specified are called as addressing modes. म्हणजे काय होतं, मायक्रो कंट्रोलर वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतं आणि नंतर त्याच्यावर काय स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करतं त्या डेटावर. नंतर ते डेटा कसं एका स्पेसिफिक लोकेशनवरनं घेतं, सोर्सवरनं, आणि काय करतं त्याच्यावर प्रोसेस करून तो किंवा कॉपी करून ते एका डेस्टिनेशन लोकेशनला स्टोअर करतं. ओके, आणि ही जी प्रोसेस आहे ॲड्रेसची, तर त्या ॲड्रेस लोकेशन ते त्याला बोलतात ॲड्रेसिंग मोड. म्हणजे काय तर बघूयात, पुन्हा एकदा रिपीट करतो. त्याची डेफिनेशन बघा. द वेज बाय विच these addresses locations are specified are called as addressing modes. Okay, clear. बघूया मग. The addressing modes for 8051 can be given as follows. The addressing mode 8051च्या बघूयात कोणकोणते आहेत. पहिली आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, सेकंड वन इज इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, थर्ड वन इज रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, फोर्थ वन इज रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोड, फिफ्थ वन इज इमिडिएट ॲड्रेसिंग मोड, अँड सिक्स्थ वन इज इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. ओके, क्लिअर. तर आता बघूया आपण वन बाय वन. डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. तर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये बघा, in this mode the operand is specified by an 8-bit address field in the instruction. One can access all the 128 bytes of internal RAM and the SFR, that is special function register, directly using a single byte address that is assigned to each RAM location and each specific function registers. ओके, याच्यामध्ये काय होतं, या मोडमध्ये जे ऑपरँड आहे तो 8-बिट ॲड्रेस फील्ड इन्स्ट्रक्शनचं दाखवलेलं असतं. म्हणजे तो काय करतो, डायरेक्ट ॲड्रेस दाखवतो 8-बिट. ओके, आणि ते काय करतं, तो जे 128 बाईट आहे इंटर रॅमचं आणि किंवा स्पेशल फंक्शन रजिस्टरचे जे ॲड्रेस आहे तो डायरेक्टली काय करतो, तो डायरेक्टली ॲक्सेस करू शकतो युजिंग काय सिंगल बाईट. आता तिथं चुकून बॅकमध्ये आपल्या बुकमध्ये काय झालं आहे, सिग्नल झालं आहे. तो ॲक्च्युली तो सिंगल बाईट ॲड्रेस आहे. ओके, म्हणजे मग काय होतं, कुठं जिथं प्रत्येक रॅम लोकेशनला असाइन केलेलं आहे तिथं सिंगल बाईट ॲड्रेस काय होतं, तो दाखवलेला आहे. ओके, अँड इच स्पेसिफिक फंक्शन रजिस्टर, आणि प्रत्येक जो स्पेसिफिक
फंक्शन रजिस्टर आहे त्याचं लोकेशन्स. ओके, म्हणजे काय केलं डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये ऑपरँडचं स्पेसिफिक 8 बीट जो ॲड्रेस आहे तो दाखवलेला असतो इन्स्ट्रक्शनमध्ये, त्याला बोलतात डायरेक्ट ॲड्रेसिंग बोर्ड. ओके, नंतर द मोस्ट सिग्निफिकंट बीट इन द ॲड्रेस डिसाइड्स वेदर द लोकेशन इज विथिन द ऑन चिप इंटरनल रॅम ऑर इन स्पेशल फंक्शन रजिस्टर. म्हणजे काही ॲड्रेस असे आहेत इन्स्ट्रक्शन, तर त्याच्यामध्ये काही ॲड्रेस कसे तर ते विथिन म्हणजे ऑन चिप रॅममध्ये आहेत की स्पेशल फंक्शन रजिस्टरमध्ये आहेत ते पण दाखवतो. ओके, इफ MSB 0 MSB म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बीट, इफ MSB इज इक्वल टू 0 देन द लोकेशन विथिन ऑन चिप इंटरनल रॅम. जर MSB इज इक्वल टू जर 0 असेल, ओके, तर काय होतं ते जो मेमरी लोकेशन आहे तो कुठं असतो ऑन चिप इंटरनल रॅमवर मध्ये आहे. ओके, आणि इफ MSB इज इक्वल टू 1 देन द लोकेशन इज इन द स्पेशल फंक्शन रजिस्टर. आणि जर मोस्ट सिग्निफिकंट बीट MSB जर 1 असेल तर जो ॲड्रेस आहे तो कुठं असणार आहे, तो असणार आहे स्पेशल फंक्शन रजिस्टरचा ॲड्रेस लोकेशन असणार आहे. ओके, द इंटरनल रॅम युजेस फ्रॉम 00H to 7FH टू ॲड्रेस इच बाईट. म्हणजे इंटरनल रॅमचा जो ॲड्रेस आहे तो प्रत्येक बाईटला कोणता ॲड्रेस वापरला जातो, कुठून 00H to 7FH पर्यंत. ओके, द SFR ॲड्रेसेस आर फ्रॉम 80H to FFH. स्पेशल फंक्शन रजिस्टरचे जे ॲड्रेसेस आहेत ते आहेत 80H पासनं FFH पर्यंत. आता एक्झाम्पल बघूया इन्स्ट्रक्शनचे. MOV मूव A, 40H म्हणजे याचा अर्थ काय, कॉपी डेटा फ्रॉम ॲड्रेस 40H इंटू रजिस्टर A. आता हे 40H जो आहे तो 8 बीट काय तो ॲड्रेस आहे, इट इज नॉट अ डेटा, इट इज अ ॲड्रेस. डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय केलं जातं, डायरेक्टली 8 बीट ॲड्रेस दिलेला असतो इन्स्ट्रक्शनमध्ये. क्लिअर, एवढं कळालं. आणि ते कशावर, आणि तो जो ॲड्रेस असेल जर MSB काय असेल, जर MSB इज इक्वल टू जर 0 असेल तर तो ॲड्रेस कुठला असू शकतो, तो ऑन चिप इंटरनल रॅमचा असतो. ओके, आणि जर MSB इज इक्वल टू 1 असेल तर तो कुठं जो ॲड्रेस असणार आहे दिलेला तो कुठं असणार आहे, स्पेशल फंक्शन रजिस्टरमधला. ओके, ठीक आहे. नंतर बघूया आता इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. राईट, तर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये बघा, द इन्स्ट्रक्शन स्पेसिफाईज द रजिस्टर विच कंटेन्स द ॲड्रेस ऑफ ॲन ऑपरँड. ओके, तर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असतं, या इन्स्ट्रक्शनमध्ये जे रजिस्टर असतात तर रजिस्टरमध्ये ऑपरँडचा काय ॲड्रेस आहे, म्हणजे इनडायरेक्टली. तर मागच्या वेळेस डायरेक्ट ॲड्रेस दिला होता, याच्यामध्ये रजिस्टरमध्ये काय तो ऑपरँडचा ॲड्रेस आहे हे इंडिकेट करतं इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. म्हणजे इनडायरेक्टली दॅट इज द रजिस्टर होल्ड द ॲक्च्युअल ॲड्रेस दॅट विल बी यूज इन द डेटा मूव. म्हणजेच काय, रजिस्टर काय करतं, जे ॲड्रेस आहे तो होल्ड करून ठेवतं. म्हणजे कुठला, म्हणजे त्याच्यातला जो डेटा आपल्याला मूव करायचा आहे त्या ॲड्रेसमधला तो त्याचा ॲड्रेस म्हणजे त्या डेटाचा ॲड्रेस रजिस्टरमध्ये तो होल्ड करून ठेवतो. ओके, ओके, देन दिस ॲड्रेस मे बी 8 बीट और 16 बीट ॲड्रेस. तर त्या रजिस्टरमध्ये जर रजिस्टर असेल एक रजिस्टर सिंगल तर त्याच्यामध्ये 8 बीट ॲड्रेस असणार, आणि जर रजिस्टर जर 16 बीट ॲड्रेस असला तर काय असणार आहे, रजिस्टर पेअर असणार आहे. ओके, नंतर बघूया, द R0 अँड R1 ऑफ ईच रजिस्टर बँक कॅन बी यूज ॲज ॲन इंडेक्स और पॉइंटर ॲड्रेस. तर रजिस्टर R0 आणि R1 जे आहे तर प्रत्येक रजिस्टर बँकमधला तर ते काय ॲज म्हणजे कशासाठी, ॲज अ पॉइंटर ॲड्रेस म्हणून वापरतात, किंवा त्याला इंडेक्स रजिस्टर पण बोलतात किंवा पॉइंटर रजिस्टर पण बोलतात. म्हणजे ते काय करतात की 8 बीट जो ॲड्रेस आहे तो स्टोअर करण्याचं काम करतात, R0 आणि R1. नंतर R0 अँड R1 पॉईंट टू द कंटेंट इन द रॅम.
म्हणजे काय करतं ते R0 आणि R1 जे आहे ते कशासाठी म्हणजे काय इंडिकेट करतं तर कंटेंट ऑफ म्हणजे रॅमचे कंटेंटमध्ये यूज करतात. ओके. नंतर इफ द ॲड्रेस इज 16 बीट देन वी यूज DPTR. जर ॲड्रेस 16 बीट असेल तर आपण कोणतं रजिस्टर वापरलं जातं तेव्हा वापरलं जातं DPTR, दॅट इज डेटा पॉइंटर. इट इज अ 16 बीट रजिस्टर. द न्यूमॉनिक सिम्बॉल that is used for indirect addressing is the sign at the rate. ओके. जर आपल्याला काय इनडायरेक्ट ॲड्रेस जर इंडिकेट करायचं असेल त्याच्यासाठी साईन वापरतात @. मग एक्झाम्पल काय MOV@R1 म्हणजे काय द कंटेंट ऑफ द म्हणजे याच्यात अर्थ काय आहे बघा. तर R1मध्ये काय ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसमधला कंटेंट कुठं मूव्ह करायचं ॲक्युमुलेटर म्हणजे काय मूव्ह द कंटेंट ऑफ मेमरी लोकेशन विथ ॲड्रेस इज स्पेसिफाईड इन R1 रजिस्टर ऑफ सिलेक्टेड बँक टू ॲक्युमुलेटर, असा ह्याचा अर्थ आहे. कळलं? म्हणजे ह्या इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडची इन्स्ट्रक्शन कोणती आहे MOV@R1 म्हणजे त्याचा अर्थ कॉपी द कंटेंट ऑफ मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशनचा जो कंटेंट आहे तो कॉपी करणं हुज ॲड्रेस कशाचा आहे त्याचा ॲड्रेस हुज ॲड्रेस इज स्पेसिफाईड इन R1 म्हणजे त्याच्यामध्ये R1मध्ये त्याचा ॲड्रेस आहे त्याच्यातला जो कंटेंट आहे तो कॉपी करायचा आहे R1 रजिस्टरमधला. आणि कुठे ऑफ सिलेक्टेड बँक म्हणजे तो R1 कशाचा आहे हे सिलेक्टेड बँक जी बँक सिलेक्ट करणार 4 रजिस्टर बँक आहे बँक 0 बँक 1 बँक 2 आणि बँक 3 त्यातलं तो ते सिलेक्ट जे केलेलं असेल प्रोग्रामिंगनुसार त्याच्यानुसार असतं ते R1 रजिस्टर आणि त्याच्यातलो जो त्या रजिस्टरमधला जो ॲड्रेस आहे त्याच्यातला जो कंटेंट आहे तो कुठं ॲक्युमुलेटरकडे ट्रान्सफर होतो. ह्याचा अर्थ असं आहे ह्या इन्स्ट्रक्शनचा. क्लिअर? नंतर बघूया रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. तर रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये बघा इच रजिस्टर बँक कन्सिस्ट ऑफ रजिस्टर R0 to R7. टू ॲक्सेस these register there are special instructions in the instruction of code. 3 bit are reserved for the specifying one of the 8 registers from the selected register bank. For selecting the register bank, the user has no modified 2 bits in the PAW, that is program status word. Example move A, R2, that is copy data from register R2 to the selected register bank to रजिस्टर ए. म्हणजेच काय आता याच्यामध्ये रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असतं तर ते जे डेटा आहे तो डायरेक्टली कशामध्ये त्या रजिस्टरमध्ये आहे असं म्हणजे जो ॲड्रेस आहे तो कशा म्हणजे काय आहे डायरेक्टली जो डेटा आहे तो रजिस्टरमध्ये कोणते जे बँक प्रत्येक रजिस्टर बँकमध्ये किती रजिस्टर आहेत R0 to R7. तर त्याच्यामध्ये ही जर स्पेशल इन्स्ट्रक्शन आपल्याला काय करायचं ॲक्सेस करायची तर त्याच्यासाठी ते बँक सिलेक्ट करावं लागते. ओके. तर ते इन्स्ट्रक्शन ऑफ कोड नंतर 3 बीट म्हणजे एक असतं इन्स्ट्रक्शन ऑफ कोड नंतर 3 बीट्स आर रिझर्व्ड फॉर स्पेसिफाईंग वन ऑफ द 8 रजिस्टर बँक. तर त्याच्यामध्ये जे PAWमध्ये आहे तर PAWमध्ये 3 बीट जे आहेत ते स्पेसिफाय केले रिझर्व केलेले कशासाठी रजिस्टर बँक सिलेक्ट करण्यासाठी. ओके. आणि याच्यामध्ये काय द युजर हॅज नो मॉडिफाईड 2 बीट्स इन द PAW. तर त्याच्यामध्ये काय करता येतं ते प्रोग्राम स्टेटस वर्ड जे आहे 8051चं त्याच्यामध्ये युजरला मॉडिफाईड करता येत नाही 2 बीट. म्हणजे 2 जे बीट आहे ते रजिस्टर बँकसाठी वापरलं जातं आणि एक जो इन्स्ट्रक्शन त्या अपकोडसाठी. ओके. तर याच्यासाठी तर याच्या ॲक्च्युली PAWमध्ये किती 2च बीट कशासाठी बँक सिलेक्शनसाठी रिझर्व असतात. ओके. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया मूव AR2 म्हणजे काय कॉपी द डेटा फ्रॉम रजिस्टर R2 ऑफ द सिलेक्टेड रजिस्टर बँक टू रजिस्टर ए. म्हणजे काय
सिलेक्टेड रजिस्टर बँकमधला जो R2 आहे त्याच्यातला डेटा कुठं कॉपी करणं, ॲक्युम्युलेटरमध्ये. त्या इन्स्ट्रक्शनचा अर्थ आहे. हे कशाचं एक्झाम्पल आहे? दॅट इज रजिस्टर ॲड्रेसिंग मोडचा. ओके देन. नंतर बघूया रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोड, चौथी इन्स्ट्रक्शन्स. मग त्याच्यामध्ये बघा काय आहे ते. In this addressing mode, the instructions refer to specific register such as accumulator or a data pointer DPTR. म्हणजे स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असतं, ह्या ॲड्रेसिंग मोडमध्ये एक ही जी इन्स्ट्रक्शन आहे याच्यामध्ये एक स्पेसिफिक रजिस्टर वापरले असतात, एकतर अकोमुलेटर किंवा डेटा पॉइंटर. तर याच्यामध्ये स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन ॲड्रेसिंग मोडमध्ये कोणती इन्स्ट्रक्शन येते? DAA, दॅट इज डेसिमल ॲड्रेस अकोमुलेटर फॉर ॲडिशन. ही इन्स्ट्रक्शन येते रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोडमध्ये. तर याच्यामध्ये कोणकोणते? फक्त 2च रजिस्टर वापरतात स्पेसिफिक रजिस्टर. कोणते? एकतर अकोमुलेटर किंवा डेटा पॉइंटर DPTR. ओके. नंतर नेक्स्ट ॲड्रेसिंग मोड आहे इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. तर इमिडिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असतं? This method is the simplest method to get the data. In this addressing mode, the source operand is a constant rather than a variable, as the data source is a part of a instruction. It is immediately available. The mnemonics used for the immediate data is hash sign. एक्झाम्पल, मूव A#30H कॉपी द इमिडिएट टू अकोमुलेटर. म्हणजे याचाच अर्थ काय? इमिडिएट डेटा म्हणजे काय? ते इन्स्ट्रक्शनमध्ये तर डायरेक्टली काय दिलेलं असतं? डेटा दिलेला असतो इन्स्ट्रक्शनमध्ये. ओके. आणि तो डेटा काय? म्हणजे तो डेटा डायरेक्टली आपल्याला काय करता येतं? म्हणजे डेटा सोर्स तो दिलेला असतो आणि तो आपल्याला डायरेक्टली मूव करता येतो. म्हणून त्याला इमिडिएटली आपल्याला काय करतं? इन्स्ट्रक्शनमध्ये तो डेटा दिलेला असतो, म्हणून त्याला बोलतात इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. आणि तो जो डेटा आहे तो डेटा कसा ओळखायचा? त्याच्यासाठी एक सिंटॅक्स दिलेला आहे, तो आहे सिंटॅक्स हॅश साईन दिलेला आहे. मग याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल कोणतं आहे? मूव #30H म्हणजे काय? कॉपी इमिडिएट डेटा टू अकोमुलेटर, असं याचा अर्थ आहे. क्लिअर. नंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन सेट. नंतर नेक्स्ट ॲड्रेसिंग मोड आहे इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. तर इंडेक्स ॲड्रेसिंग मोडमध्ये बघा काय? इन दिस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड ओनली द प्रोग्राम मेमरी कॅन बी तर लास्ट इन्स्ट्रक्शन बघू. म्हणजे जे ॲड्रेसिंग मोड आहे ते बघूयात. ते आहे इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. म्हणजे याच्यामध्ये बघा इन द इंडेक्स ॲड्रेसिंग मोड ओनली द प्रोग्राम मेमरी कॅन बी ॲक्सेस. तर याच्यामध्ये काय असतं? इंडेक्स ॲड्रेसिंग मोडमध्ये फक्त जी प्रोग्राम मेमरी आहे तीच ॲक्सेस करता येते. म्हणजे काय? द प्रोग्राम मेमरी कॅन ओनली बी रीड. तर जी प्रोग्राम मेमरी आहे फक्त ते आपल्याला काय करता येते? रीड करता येते. धिस ॲड्रेसिंग मोड इज प्रिफर्ड फॉर रीडिंग लुकअप टेबल्स इन द प्रोग्राम मेमरी. हे काय करतं? जे ॲड्रेसिंग मोडमध्ये जे लुकअप टेबलमध्ये ज्या प्रोग्राम मेमरी दिलेला आहे तर त्याचं रीडिंग करण्यासाठी ही ॲड्रेसिंग मोड वापरली जाते. म्हणजे याच्यामध्ये बघा आयदर द DPTR ऑर द PC कॅन बी यूज ॲज अ इंडेक्स अँड इंडेक्स रजिस्टर. तर याच्यामध्ये काय? 2 रजिस्टर वापरले जातात, एक तर DPTR किंवा प्रोग्राम काउंटर PC. तर त्याला बोलतात इंडेक्स रजिस्टर म्हणून वापरलं जातं ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये. दिस ॲड्रेसिंग मोड ऑल्सो युजफुल इन कंडिशनल जम्प. तर हे जम्प इन्स्ट्रक्शन. तर ही जी ॲड्रेसिंग मोड आहे तर ती कंडिशनल जम्पसाठी पण उपयोगाची, म्हणजे कंडिशनल जम्प इन्स्ट्रक्शन जे असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा युजफुल आहे. ओके. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, मूव A + DPTR. ओके. तर याचा अर्थ काय? हे येते इंडेक्स ॲड्रेसिंग मोडमध्ये. म्हणजे काय? नंतर दिस इन्स्ट्रक्शन विल लोड द अकोमुलेटर विथ द बाईट फ्रॉम द प्रोग्राम मेमरी. तो DPTR इनडायरेक्टली शोज द प्रोग्राम मेमरी. ओके. डेटा पॉइंटर. जसं आपण 8051मध्ये जी मेमरी इनडायरेक्टली मेमरी लोकेशन HL पेअर इंडिकेट करायचो ना, तर सेम इथं जे DPTR आहे
तो प्रोग्राम मेमरी म्हणून काही काम करतो. तर याच्यामध्ये काय होतं, अशी जर इन्स्ट्रक्शन असेल मूव कॉमा @ a + dptr, म्हणजे काय, धिस इन्स्ट्रक्शन विल लोड द ॲक्युम्युलेटर विथ द बाईट फ्रॉम program memory. The byte from program memory is fetched from the sum and unsigned 8-bit accumulator content and the content of dptr. म्हणजे काय होतं, तर याच्यामध्ये काय होतं, जे कंटेंट आहे तर कशातलं, ॲक्युम्युलेटरमधला आणि प्रोग्रॅम मेमरीमधला, तर त्याचं काय होतं, ॲडिशन होतं आणि नंतर 8-बीट जो डेटा असणार आहे तो कुठं मूव्ह होतो ॲक्युम्युलेटरमध्ये. ओके, तर ही आहे इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. तर अशा प्रकारे हे जे आहे आपण ॲड्रेसिंग मोड बघितलं. तर कोणकोणते ॲड्रेसिंग मोड बघितले आपण, 6 टाईप आहेत. डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोड, इमिडिएट ॲड्रेसिंग मोड आणि इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8051 बघूया. ओके, तर याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. क्लिअर. तर आपण 80 म्हणजे सारखंच आहे थोडक्यात, जे ॲड्रेसिंग मोड आहेत फक्त थोडंसं डिफरन्स आहे. तर आपण बघूया 8085मध्ये कोणकोणत्या ॲड्रेसिंग मोड होत्या. रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, नंतर इमिडिएट ॲड्रेसिंग मोड आणि इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. तर याच्यामध्ये एक इन्स्ट्रक्शन ॲड्रेसिंग मोड एक्स्ट्रा झाली, कोणती, रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोड, राईट. आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये इंडेक्स नव्हती, तर त्याच्यामध्ये होती इम्प्लिसिट ऑर इम्प्लाइड, राईट. इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोड होती. तर याच्यामध्ये कोणती, याच्यामध्ये इंडेक्स ॲड्रेसिंग मोड आहे. क्लिअर. म्हणजे कंपॅरिझन जर केलं तर रजिस्टर ॲड्रेसिंग मोड इकडे पण आहे. रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, इथे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे. नंतर इमिडिएट ॲड्रेसिंग मोड आहे. ओके, नंतर एक एक्स्ट्रा म्हणजे ही कोणती, रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोड, ती जरा वेगळी. आणि त्याच्यामध्ये पण 8085मध्ये इमिडिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये, इथं पण इमिडिएट ॲड्रेसिंग मोड सेम, फक्त याच्यामध्ये सिंटॅक्स तर थोडंसं डिफरन्स आहे. ओके, सिंटॅक्स वापरलेले आहेत. आणि नंतर तिकडं आहे इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोड आणि इकडं आहे इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. थोडं तुम्ही दोघांचं कंपॅरिझन केलं तुमच्या लक्षात येऊन जाईल. पण ह्या इन्स्ट्रक्शन आहे ना कोणकोणत्या, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, इमिडिएट ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, त्या जवळपास सारख्या आहेत. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इन्स्ट्रक्शन सेट बघूयात ऑफ 8051. ओके देन, याच्यामध्ये कोणाला काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता.